प्रेक्षक मित्रांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये आता इंद्र सगळ्यांना सांगतो की माझा जीव ह्या राणीने वाचवला आहे. मला आता राणीला भेटायचे. राणी कुठं आहे? तर राणी पाठीमागं पळत येते आणि लगेच इंद्रला म्हणते की इंद्र सर तुम्ही बरे आहात ना, ठीक आहात ना? तर तो म्हणतो की राणी किती लागलंयस गं तुला पण? अगं तू पट्टी वगैरे का नाही केला? डॉक्टर तिला पट्टी वगैरे करून द्या. अहो तिला पण इथे ॲडमिट करा, एवढं दुखापत झाली आहे तिला पण. तर आता लगेच मालती म्हणते की काही गरज नाही आहे त्याची. कशाला उगाच आपण हे करायचं? तिला कशाला पट्टी वगैरे करायची? इंद्र शांत राहतो. जाऊ दे तिला, काय करायचं आहे तुला तिच्याशी? तर आता लगेच इंद्र म्हणतो की जा पट्टी वगैरे घेऊन या आणि तेच करा तिला पट्टी ते. तर आता डॉक्टर तेव्हा पट्टी वगैरे करतात राणीला. तर राणी म्हणते की अहो इंद्र सर एवढं काही नाही आहे. पण इंद्र म्हणतो की नाही नाही तू पट्टी वगैरे करून घे, बरं वाटेल मग तुला पण. तर आता लगेच डॉक्टर तिला पट्टी वगैरे करतात. तर डॉक्टर म्हणतात आणि ते घेऊन येतात. तर इंद्र म्हणतो की असं काय आहे? असं का आणलं राणीला तुम्ही? अहो राणीला तुम्ही त्या ॲडमिट करायचं आहे तेच. ॲडमिट करा तिला. तिला अजिबात घरी जाऊन नका देऊ. तिला पण ॲडमिट करून घ्या असं म्हणतो. तर डॉक्टर म्हणतात की ठीक आहे. तर आता राणीला तिकडे नेतात. तिचे कपडे वगैरे चेंज करून, पट्टी वगैरे सगळं करून आता घेऊन यायला लागतात. तर इकडं जी राणी मालती आहे ती मालती म्हणते की आता ह्या राणीला काय करणार आहे ना काय माहिती. हे इंद्राला एवढं काय तर राणीचा पुळका आला काय माहिती. ह्या इंद्र त्या पुरीच्या प्रेमात पडल्यापेक्षा मला त्याच्यापासून लांब घ्यावं लागेल. हा त्याच्या आईला विसरून त्या पुरीच्या प्रेमात तर नाही पडायचा ना, असं म्हणते. तर आता लगेच मालती म्हणते की मला काही करून ह्या दोघांना लांब करावं लागणार आहे असं म्हणते. आता इकडं लगेच राणीला तिथे घेऊन येतात आणि आणल्यावरती आता इंद्र म्हणतो की ये राणी, ह्या इकडच्या बेडवर घ्या राणीला. डॉक्टर म्हणतात की बरं तुमच्या शेजारच्या बेडवरच ठेवतो आम्ही. तर आता लगेच राणीला ठेवतात. तर आता लगेच इंद्र म्हणतो की राणी आणि मी ह्याच रूममध्ये ह्याच बेडवर राहील. तर आता लगेच मालती म्हणते अरे इंद्र काय गरज आहे तिला इथे ठेवायची? दुसरी रूम आहे ना, दुसरी रूम बघते डॉक्टर. तर इंद्र म्हणतो की नाही नाही तिला ह्याच रूममध्ये ठेवायचं असं म्हणतो. तर आता इकडं जी उर्मिला आणि विक्रांत आहे ते बाजूला येतात आणि ते एकमेकाला म्हणतात की भारी झालं आता आपलं तिकडं काम नाही झालं पण इथं आता काम होईल. राणी आणि इंद्र आता दोघं पण इथेच आहे एकाच रूममध्ये, आपण सोबतच त्यांच्या दोघांना संपवून टाकू असं ते म्हणतात. तर आता लगेच उर्मिला म्हणते की ठीक आहे तेच करूया आता आपण असं म्हणते आणि आता राणीला ते इंद्राच्या रूममध्येच ॲडमिट करून घेतात. तर आता बघूया पुढील भागामध्ये आता काय करेल हा विक्रांत आणि उर्मिला राणीला हे बघायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.